नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आता जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपलं शरीर हे डिहायड्रेट व्हायला लागतं आणि आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं। आपलं शरीर हे डिहायड्रेट होतं तेव्हा आपली स्किन सुद्धा कोरडी दिसायला लागते आणि जेव्हा आपली स्किन कोरडी होते तेव्हा आपल्या त्वचेवरती सुरकुत्या यायला लागतात। आता जसं जसं वय वाढेल तसं तसं आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येणं ही एकदम नॅचरल गोष्ट आहे। जर आपल्याला वेळेआधीच आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागल्या तर काय होईल, आपलं वय आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा जास्त दिसेल। जर तुम्हाला वाटत नसेल की आपल्या चेहऱ्यावरती वेळेआधी सुरकुत्या दिसाव्यात किंवा आपलं वय जास्त दिसावं तर काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तुम्हाला सांगणार आहे अशा कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून आपली स्किन ही यंग दिसण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी आणि तुकतुकीत दिसण्यासाठी मदत होणार आहे। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघू। नंबर 1, मेकअप रिमूव्ह करणे। आता जर तुम्ही चेहऱ्यावरती मेकअप करत असू द्या किंवा मेकअप करत नसू द्या, साधी तुम्ही बीबी क्रीम लावू द्या किंवा सीसी क्रीम लावू द्या, साधी पावडर जरी लावली तरी सुद्धा रात्री झोपताना तुमचा चेहरा मेकअप रिमूव्हरने स्वच्छ करायचाच आहे। आता जर तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं कोकोनट ऑइलने तुमचा चेहरा क्लीन करू शकता। नंबर 2, थंड पाण्याने चेहरा धुवा। आता मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे ते काय करतात, खूप जास्त गरम पाण्याने चेहरा धुतात। पण काय होतं, जेव्हा आपण खूप जास्त गरम पाण्याने चेहरा धुतो तेव्हा आपली स्किन प्रचंड प्रमाणात ड्राय व्हायला लागते आणि सतत आपण जर गरम पाण्याचा वापर चेहऱ्यासाठी केला तर आपल्या स्किनवरती वेळेआधी सुरकुत्या यायला लागतात। शिवाय जर आपण गरम पाणी चेहरा धुण्यासाठी वापरलं तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात त्याची साईज ही मोठी होते आणि त्यामुळे आपल्याला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम सुद्धा व्हायला लागतो। तर चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, तर चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा किंवा रूम टेम्परेचरमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यानेच तुम्ही चेहरा धुवायचा आहे। याचा एक फायदा असा होतो की आपल्या चेहऱ्यामधले जे स्नायू असतात हे थंड पाण्याने चेहरा धुतल्यामुळे आकुंचित होतात, त्यामुळे आपली स्किन ही टाईट होते। शिवाय थंड पाण्याने चेहरा धुतल्यामुळे आपल्या स्किनवरती जर रेडनेस आलेला असेल, खूप जास्त जळजळ होत असेल, सुद्धा थांबण्यासाठी थंड पाणी आपल्याला खूप जास्त मदत करतं आणि आपली स्किन ही तुकतुकीत दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी, सॉफ्ट दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। नंबर 3, माइल्ड फेसवॉशचा वापर करा। आता मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड्स नव्याने येत आहेत, खूप साऱ्या ब्रँडचे फेसवॉश मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। नेहमी लक्षात ठेवा, फेसवॉशवरती नॉन कॉमेडोजेनिक, सल्फेट फ्री, पॅराबेन फ्री असं लिहिलेलं असेल तोच फेसवॉश तुम्ही फेससाठी यूज करायचा आहे। कारण अशा प्रकारचे जे फेसवॉशेस असतात ते एकदम माइल्ड असतात आणि आपली स्किन अजिबात ड्राय न होता छान डीपली क्लीन करतात। त्यामुळे अशा प्रकारच्या सल्फेट फ्री, पॅराबेन फ्री फेसवॉशचा किंवा क्लिन्झरचा तुम्ही वापर करायचा आहे। आता जे माइल्ड क्लिन्झर आहेत त्याच्या सगळ्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। आता कधीही फेसवॉश निवडताना तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे त्यानुसार तुम्ही फेसवॉश निवडायचा आहे। असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आपल्या स्किनचा टाईप माहीत नसतो आणि आपण वेगळ्या स्किन टाईपचा फेसवॉश घेऊन आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो, पण यामुळे काय होतं, आपल्या स्किनला त्याचे कुठलेच बेनिफिट मिळत नाही आणि आपली स्किन दिवसेंदिवस डल व्हायला लागते। त्यामुळे तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे त्यानुसारच तुम्ही फेसवॉश निवडायचा आहे। आता जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमध्ये फेसवॉशेस येतात आणि जर तुमची ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी जेल बेसमध्ये फेसवॉशेस येतात। मॉइश्चरायझर बाबतीत सुद्धा तेच आहे, तुमची स्किन ड्राय असेल तर क्रीम बेसमध्ये मॉइश्चरायझर येतात, तुमची स्किन जर ऑइली असेल तर जेल बेसमध्ये किंवा वॉटर बेसमध्ये मॉइश्चरायझर येतात। अशा प्रकारे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही फेसवॉश यूज करायचा आहे। जर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार फेसवॉश यूज केला तर तुमची स्किन ही ड्राय न होता डीपली क्लीन होईल आणि तुमची स्किन सदा तुकतुकीत दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी, यंग दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। नंबर 4, टोनरचा वापर करा। आता आपलं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं नॅचरली आपल्या स्किनवरचे जे पोर्स असतात त्याची साईज सुद्धा मोठी व्हायला लागते आणि त्यामुळे आपलं वय सुद्धा त्यामध्ये जास्त दिसायला लागतं। तुम्हाला जास्त काळासाठी तरुण दिसावं असं वाटत असेल तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये टोनरचा वापर नक्की करा। आता तुम्ही कुठल्याही ब्रँडचं टोनर यूज नाही केलं तरी चालेल, तुम्ही फक्त रोज वॉटर ॲज अ टोनर म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केलं तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते टायटन अप राहण्यासाठी आणि मिनिमाइज होण्यासाठी खूप जास्त मदत होते। आता रोज वॉटरमध्ये तुम्ही कुठल्याही ब्रँडचं रोज वॉटर यूज करू शकता। हे रोज वॉटर जे असतं त्यामध्ये कूलिंग प्रॉपर्टीज असतात। जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरती रोज वॉटर अप्लाय करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते श्रिंक होण्यासाठी मदत होते। शिवाय आपला चेहरा हा फ्रेश दिसायला लागतो। त्यामुळे फेसवॉश केल्यानंतर चेहऱ्याला टोनर वापरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्हाला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही आणि तुमची स्किन ही यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। नंबर 5, अँटी एजिंग सिरमचा वापर करा। आता जर तुम्ही 30च्या आसपास असाल
तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये अँटी एजिंग सिरम वापरणं खूप जास्त गरजेचं आहे। त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। आपल्या स्किनमध्ये कोलॅजिन नावाचं एक तत्व असतं। हे जे कोलॅजिन आहे ते आपल्या स्किनला टाईट ठेवण्याचं काम करतं। जेव्हा या कोलॅजिनचं प्रोडक्शन हे कमी होतं तेव्हा आपली स्किन ही लूज दिसायला लागते आणि आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागतात। आपलं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं या कोलॅजिनचं प्रोडक्शन आपल्या स्किनमध्ये कमी प्रमाणात व्हायला लागतं आणि आपसुकच त्यामुळे आपली स्किन ही ड्राय दिसायला लागते, एकदम लूज होऊन जाते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागतात। आपण व्हिटॅमिन सी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये जर ॲड केलं तर हे व्हिटॅमिन सी आपल्या स्किनमध्ये जे कोलॅजिनचं प्रोडक्शन आहे ते बूस्ट करण्यासाठी, ते वाढवण्यासाठी खूप जास्त मदत करतं। त्यामुळे आपली स्किन ही टाईट दिसायला लागते आणि आपल्या स्किनवरती वेळेआधी सुरकुत्या अजिबात येत नाही आणि आपण जास्त काळासाठी तरुण दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। त्यामुळे व्हिटॅमिन सी सिरम तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही नक्की ॲड करा। आता कोणतं बेस्ट व्हिटॅमिन सी सिरम आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। नंबर 6 मॉइश्चरायझरचा वापर करणं। आता जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपली स्किन ही ड्राय व्हायला लागते, आपल्या स्किनमधला ओलावा हा पूर्णपणे निघून जायला लागतो आणि आपसुकच आपल्या स्किनवरती सुरकुत्या यायला लागतात। त्यामुळे छान असं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्कीच ॲड केलं पाहिजे। आता अँटी एजिंगसाठीच नाही तर रेग्युलर बेसिसवरती सुद्धा प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर वापरणं खूप जास्त गरजेचं आहे। आपल्या स्किनमधला ओलावा टिकून राहण्यासाठी, आपली स्किन छान हायड्रेटेड दिसण्यासाठी, प्लम दिसण्यासाठी, ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्यामुळे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझरचा वापर हा मस्ट आहे। मॉइश्चरायझर तुम्ही लावायचंच आहे। बेस्ट मॉइश्चरायझर कोणतं आहे त्याच्यासुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। जर तुम्ही अशा प्रकारे तुमचं रोजचं स्किन केअर रुटीन झोपण्यापूर्वी तुमच्या स्किनची काळजी घेतली तर जास्त काळासाठी तरुण दिसण्यासाठी, प्लम दिसण्यासाठी, तुकतुकीत दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या रिस्पॉन्ससाठी खरंच खूप जास्त थँक्यू। खूप छान रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळत आहे आणि याच रिस्पॉन्समुळे मला अजून खूप जास्त व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे। आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।